बाळासाहेब कोलते पाटील यांची उपस्थिती मंचावरती लाभते. सरपंच साहेबांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. 6 षटकांची लढत पिंपरी स्टार्स विरुद्ध पवारवाडी ब्लास्टर्स या दोन संघामध्ये टॉस जिंकला पवारवाडी ब्लास्टर्स संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी त्यांनी पिंपरी स्टार संघाला निमंत्रण दिले, पाचारण केलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये तयार होते. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. माने प्रशांत खळदकर आणि स्वप्नील पवार ही पवारवाडी ब्लास्टरची यादी आहे. त्या संघांच्या गावाचं नाव समजलं असतं तर अजून प्रेक्षकांना देखील कोणत्या खेळाडू कोणत्या गावचा आहे ते समजलं असतं. तुमच्या संघ मालकाचं नाव दिलं असतं तुम्ही या कागदावरती लिहून, मला वाटते फारशी शाही खर्च झाली नसती. तर तुमच्यासाठी ज्या मालकांनी मोठा खर्च केलेला आहे त्यांचा सुद्धा नावाचा उल्लेख झाला असता. या ठिकाणी सरपंच सन्माननीय अमितजी झेंडे दिवे पंचक्रोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच साहेबांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो. पुरंदर प्रीमियर लीगच्या निमित्तानं नामदार विजय बापू शिवतारे युवा मंच लक्ष्मी माता क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. मैदानामध्ये प्रचंड मोठा रणसंग्राम सुरू होणार आहे. 6 षटकांच्या लढती इथे प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवतायत, काळजाचा ठाव घेतायत. मागचे 2 दिवस आम्ही हा प्रचंड मोठा थरार अनुभवला. 3ऱ्या दिवसाच्या थराराला आता इथे सुरुवात झाली. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आतमध्ये येणारा चेंडूला डिफेन्स केला. थ्रो थोडासा खराब, परंतु फलंदाज तयार नव्हते. दुसऱ्या धावेसाठी 1 धाव इथे पूर्ण होते. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती धाव फलकाला सुरुवात. पिंपरी स्टार्स 1. आवाज 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 थोडा कमी ठेवा, शिट्टी वाजणार नाही. गणेश मंडप आणि साऊंड त्यांचा खूप मजबूत आवाज. तर पवारवाडी ब्लास्टर संघाला 3 धावांची पेनल्टी सामन्याच्या सुरुवातीलाच मिळते. त्यांचा खेळाडू इथे आपण सांगितलेलं आहे की ब्लॅक रंगाच्या ट्रॅक मध्ये खेळाडू कंपल्सरी मैदानामध्ये असले पाहिजेत. बघा बरं तुमच्या सगळ्या खेळाडूंच्या ब्लॅक ट्रॅक्स आहेत का? यस. आणि त्याचा फटका तुम्हाला इथे बसणार आहे. पहिली स्पर्धा आहे आणि पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला हॅलो अजून कमी करा. हॅलो 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 हॅलो. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 3 धावांची नोंद. शांत संथ सुरू. ओहो व्हॉट अ शॉट, वंडरफुल, अप्रतिम देखना फटका. 6 धावांची नोंद.
सलामीची जोडी मैदानामध्ये आम्ही बघतोय, अक्षय आणि सुधीर. दोन्ही फटके आपण पाहिले होते, स्वीपचे फटके होते, डावा पाय पुढे टाकून अक्रॉस द बॅट खेळलेले फटके, स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर षटकार आणि त्या पाठोपाठचा हा चौकार. तुम्ही पाहताय चेंडू आकाशामध्ये कसा विहंग करतोय, जणू काय एखादा गरुड पक्षी आकाशामध्ये विहंग करताना दिसतोय. चेंडूचं रूपांतर इथे फलंदाज 6 आणि 4 धावांमध्ये करतोय. परत एकदा तिथेच पूल क्षेत्ररक्षक समोर आहे. एक धाव, खूप चांगली फटकेबाजी आणि विशेष म्हणजे क्रिकेटचा दर्जा दाखवणारे फटके दालेवाडीच्या या दोन्ही खेळाडूंकडून मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धाव फलकावरती 14 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. पिंपरी स्टार संघामध्ये धालेवाडीचे सलामीवीर इथे सलामी देत आहेत आणि खूप मजबूत सलामी, खूप दमदार सलामी, निश्चित आकर्षक सलामी बघायला मिळते 14 धावांची पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल, पॉवर प्ले सुरू असल्यामुळं 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. त्यामध्ये लॉंग ऑन मिडविकेट क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळतील. आखूड टप्प्याचा चेंडू आणि स्क्वेअर लेगला परत एकदा खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक समोर आहे, एका टप्प्यावरती त्यानं तिथे चेंडू अडवला आणि धाव फलकाला तो हळूच पुढे घेऊन गेला. 15 धावा. गोलंदाज कल्पेश माने, पवारवाडी ब्लास्टर्सचा हा गोलंदाज आणि समोर फलंदाज आहे सुधीर, ज्यानं 1 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत खेळलेला आहे. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कटच्या प्रयत्नात होता फलंदाज. स्क्वेअर कट खेळायचं म्हटलं की पोझिशन ही अत्यंत महत्वाची असते. विशेष म्हणजे तुमच्या शरीराच्या लाईन मध्ये चेंडू तुम्हाला घ्यावा लागतो आणि पॉइंट आणि गलीच्या मध्ये हा फटका खेळायचा असतो. किती आकर्षक फटका असतो तुम्हाला माहित आहे. परत एकदा त्याच पोझिशन मध्ये, परंतु टायमिंग पुन्हा चुकलं, लागोपाठचा दुसरा फटका फसलेला आहे. एकदा मुंबई जिमखानाच्या मैदानावरती सचिन तेंडुलकर असे स्क्वेअर कटचे फटके खेळत होता, परंतु फटके काय बॅटवरती येत नव्हते. माधव आपटेच्या गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत होते, ते तेंडुलकर कडे गेले आणि म्हटले बाळा जरा जपून, कारण तेंडुलकर त्यावेळेस खूप छोटा होता आणि माधव आपटे वाईड चेंडू आहे. हे खूप ज्येष्ठ खेळाडू होते भारतीय संघातील. काही मला वाटते मागच्याच महिन्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती सचिन तेंडुलकरनं माधव आपट्यांच्या असा काना जवळून स्क्वेअर कट खेळला की बास, चेंडू सीमारेषेला फाडून गेला होता. ही नव्या आक्रमक युगाची नांदी होती. मी तेंडुलकरचं उदाहरण सांगत होतो, इथे सुधीरनं पुन्हा चौकार दाखवला. अक्षयच्या बॅट मधून हा चौकार बाहेर पडतो आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेला भरभरून असं मदत करणारे एक व्यक्तिमत्व, उद्योजक सन्माननीय दादासाहेब मारणे पिंपरी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्राप्त झालेली आहे आणि त्यांच्या गावचा संघ अर्थात पिंपरी स्टार्स मैदानामध्ये खेळतोय आणि खूप दमदार सुरुवात आपल्याला पिंपरी स्टार संघाची बघायला मिळालेली आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि षटक माफ करा, फलंदाज अक्षय स्ट्राइक एंडला. पूलचा प्रयत्न केला, तिथे खराब क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव अक्षयला आणि धाव फलकावरती मला वाटतं ही सुधीरने धाव काढलेली असावी. धाव फलकावर 22 धाव आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पिंपरी स्टार सलामीची जोडी, एकही गडी बाद नसताना 22 धावा. चांगली सुरुवात आहे. उद्योजक दादासाहेब मारणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. मी 3रा दिवस आहे इथे बघतोय की
अनेक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व इथे येतात आणि खेळावरती प्रेम करतानाच भरभरून बक्षिसांची उधळण देखील खेळाडूंवरती करतात. ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच सातत्यानं माझे खेळाडूंना एक नम्र विनंती आहे की पुरंदर प्रीमियर लीग तुम्हाला जर वर्षानुवर्षे पुढे स्पर्धा व्हायच्या असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की आमच्यासाठी या स्पर्धा व्हाव्यात, तर तुम्ही चांगल्या शिस्तीचं प्रदर्शन करा. जिंकण्यासाठी जरूर खेळा, परंतु मी कसाही खेळ करून फक्त मीच जिंकावा ही भावना ठेवू नका. तुम्ही चांगला प्रयत्न जरूर करा, परंतु वेगळ्या मार्गाने जिंकण्यासाठी प्रयत्न करू नका. अन्यथा कदाचित तुम्हाला हे पहिलं पर्व हे शेवटचंही राहू शकतं. आयोजकांना जर प्रेरणा मिळत असेल तुम्ही चांगला खेळ करा, त्यासाठीच आयोजक या ठिकाणी अट्टहास करतात ही स्पर्धा यशस्वी करण्याचा. आणि त्यामुळं तुमचं शिस्तबद्ध खेळाचं प्रदर्शन हे तितकंच महत्त्वाचं आहे. इथे पाहायचंय चेंडू हात आकाशामध्ये होता, शॉर्ट थर्डमॅन चेंडूच्या खाली पोहोचलाय होता, पण निश्चितपणे सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यावरती आलेली असावीत आणि त्यामुळंच हा झेल सुटतो आहे. खरं तर आपण पाहतो की क्रिकेटच्या मैदानावरती ही स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु सूर्य समोर असताना सुद्धा तुम्हाला झेल घेता आला पाहिजे, यासाठी देखील काही विशेष तंत्र आहेत, ती आत्मसात करणं सुद्धा गरजेचं आहे. धावफलकावरती आपण परत एकदा बघूयात. 23 धावा ओपनर्स मैदानामध्ये. सुधीर अक्षय ही जोडी. अक्षय तुम्ही स्ट्राईक एंडला बघताय, आखूड टप्प्याचा चेंडू होता, लॉंग लेग कडे त्याला खेळायचा प्रयत्न होता. चेंडूचा जो बाउन्स होता त्या बाउन्सचा वापर करत चेंडू हवेमध्ये खेळायचा होता, ज्याला आम्ही ऑन दी राईज म्हणतो, ज्या बाउन्स बरोबर चेंडू हवेमध्ये खेळणं, आणि तो प्रयत्न इथे फसला तो अक्षयचा. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 23 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावांची सुरुवात सनसनीत सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर पवारवाडी ब्लास्टर्सच्या गोलंदाजांनी सुद्धा खूप चांगली डिसिप्लिन गोलंदाजी केलेली आहे, अनुशासित गोलंदाजी, जिथे टप्पा आणि दिशावरती खूप चांगलं नियंत्रण होतं आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला की धाव फलकाला काही प्रमाणात आळा बसलेला आहे, काही प्रमाणात धावफलक थांबवलेला आहे. कारण पहिल्या षटकानंतर एक चौकार फक्त मिळालाय, मोठा फटका अजूनपर्यंत फलंदाजाला खेळता आला नाही. स्ट्राईक एंडवरती सुधीर, ज्याच्या नावावरती एक षटकार आणि एका चौकाराची नोंद आहे. ओहो, थेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. उद्योजक दादासाहेब मारणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्यानं पटकावलंय. आम्ही चर्चा करत होतो की चौकार षटकार बराच वेळ आला नाही आणि सुधीरनं काय दिमागदार फटका दाखवला. इथे खूप उंच फसलेलं टायमिंग. आता कोण चेंडू खाली येईल आणि निश्चित कोणी नाही. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ खूप लांब होते. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सुद्धा खूप लांब होता आणि गोलंदाजाला परत मागे फिरणं हे निश्चित अवघड होतं. गोलंदाज दीपक गोलंदाजी करतोय आणि या षटकामध्ये आपण पाहिले काही धावा अतिरिक्त अधिकच्या मिळत आहेत. 32 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिल्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी, अभेद्य भागीदारी. ही भागीदारी खंडित होणं ह्याची सुतराम शक्यता आतापर्यंत नव्हती. काही झेल जरूर उडालेत, परंतु ते कन्वर्ट करता आले नाही पिंपरी स्टार्स पवारवाडी ब्लास्टर्सला. इथे दीपक परत एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू मिड विकेटला फटका आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. नो बॉलचा इशारा. हा पहिला असा चेंडू आहे, मला ते दुसरा चेंडू, एक वाईड सुद्धा आपण या अगोदर बघितला आणि आता एक नो बॉल. धावफलक पुढे पोहोचेल. थ्रो बॉल, यस, थ्रो बॉल आणि त्यामुळं गोलंदाज होईल बंद. इथून पुढे या गोलंदाजाला गोलंदाजी करणं शक्य नाही. स्पर्धेमध्ये तो गोलंदाज तुम्हाला परत गोलंदाजी करताना दिसणार नाही, त्याला फलंदाजी करता येईल. पेनल्टीच्या 3 धावा इथे मिळणार आहे. एकंदरीत 3 का 4? नो बॉलची जी धाव असते ती धाव आणि परत यस, धावून घेतलेली एक धाव फलंदाजांनी आणि 2 धावा पेनल्टीच्या स्वरूपामध्ये, अशा 4 धावा या चेंडूवरती मिळणार आहे. खेळाडूंना
माझी निश्चित प्रकारे विनंती असणार आहे की अशा प्रकारचा खेळ करू नका. तुमचा संघ तुम्ही तोट्यात टाकणार आहात. आणि विशेष म्हणजे त्या गोलंदाजाला आता तुम्ही बघाल, दीपकने पहिले 5 चेंडू अतिशय सुरेख टाकले होते आणि शेवटचा चेंडू खराब टाकला. त्याचं संपूर्ण या स्पर्धेतली गोलंदाजी बंद झाली. पुन्हा एकदा आकाश मार्गाने चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावा. दोघांनी षटकार खेचलेले आहेत आणि दोघेही धालेवाडीचे आहेत. पिंपरी स्टार साठी इथे मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 42 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी अभेद्य आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज कल्पेश. उजव्या बाहेर फक्त ढकलायचा होता चेंडूला, पण तिथे अपयश आलं. चेंडू यष्टीरक्षकाकडून गोलंदाजाकडे पोहोचेल. धावफलकावरती 42 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. सलामीच्या जोडीसाठी खूप मोठी भागीदारी इथे आपण बघतोय. 252 धावांची भागीदारी, त्यानंतर 283 धावांची भागीदारी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी फटकावली होती. पुन्हा षटकार. आणि स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा एक आकर्षक असा फटका बाहेर पडला आणि हा फलंदाज आहे यावेळेस सुधीरच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार. पुन्हा एकदा उद्योजक दादासाहेब मारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. षटकार आणि षटकारांची सरबत्ती इथे बघायला मिळते. तुम्ही पाहताय पुरंदरच्या खेड्यापाड्यातून आलेल्या खेळाडूंमध्ये किती गुणवत्ता ठासून भरलेली आहे. आणि तुम्ही जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरी बघत असाल तिथे सुद्धा तुम्हाला असेच खेळाडू दिसतील जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत. उमेश यादवला तुम्ही बघताय, अगदी खेड्यापाड्यातून हे खेळाडू पुढे आलेले आहेत. झहीर खान तुम्ही बघितला, श्रीरामपूर जवळ एक छोटंसं गाव आहे, तिथून श्रीरामपूर झहीर खान आलेला. इथे इथे एसटींचा वेध तर घेतलेला आहे आणि मला वाटतंय तिसऱ्या पंचांकडं या ठिकाणी सूचना करतायत पंच, परंतु या ठिकाणी पंचांना सूचना आहे की कितीही क्रुशियल डिसिजन असेल तरी तो आपण आपल्या प्रतिभा शक्तीच्या जोरावरती घ्या. तिसऱ्या पंचांसाठी आपल्याकडे पुरेशी व्यवस्था नाही आहे. जरी आपण 3 कॅमेरे इथे वापरत असलो तरी तुम्ही बघताय की तो जो कॅमेरा आहे तो फलंदाजाकडच्या बाजूचं कव्हर करणार आहे. गोलंदाजाकडची बाजू कव्हर करण्यासाठी आपल्याकडे तितकासा सक्षम कॅमेरा नाही आहे आणि त्यामुळंच या निर्णयाबद्दल नीटचा निर्णय देणं हे तिसऱ्या पंचांना देखील मला वाटत नाही कितपत शक्य होईल. त्यामुळे सॉफ्ट डिसमिसल हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही पहिल्यांदा डिसिजन द्या तुमचा निर्णय काय असेल आणि मग तिसऱ्या पंचांकडे या, जेणेकरून त्यामध्ये सुविधा निर्माण होतील. तर पंचांचा सॉफ्ट डिसमिसल आहे नॉट आउट, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आपल्याला अपेक्षित असेल. फलंदाज बाद असेल की नाबाद असेल. आता एकाच अँगल मधून आपण कव्हर करतोय. जर धावबादचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी कमीत कमी 5 कॅमेरे तरी एकच चित्र फोकस करणारे पाहिजेत, एकाच अँगल वरती फोकस करणारे पाहिजेत, जेणेकरून सगळ्या बाजू आपल्याला स्पष्ट दिसतात आणि मग तो निर्णय घेणं व्यवस्थित जातं. प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं दर्जेदार प्रक्षेपण होतंय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज नाबाद आहे.
तर बघा 49 धावा धावफलकावरती आहेत. ही जोडी फुटते की काय? जमलेली जोडी होती. ओहो हो, आणि आता फुटली. क्लीन बोल्ड, फलंदाज क्रमांक 1 बाद. जोड्या फोडण्याचा अनुभव जे डिवोर्स स्पेशलिस्ट वकील असतात त्यांना असतात. त्यांना मोठा अनुभव असतो, ते बरोबर जमलेल्या जोड्या फोडतात. इथे गोलंदाज कल्पेश माने त्याने सुद्धा ही जमलेली जोडी फोडलेली आहे. मला माहित नाही त्यांचं प्रोफेशन काय आहे, पण क्रिकेटच्या ग्राउंडवरच्या जोड्या फोडण्याचा अनुभव दिसतोय कल्पेशकडं. धावफलकावरती आहे धावा 49, एक गडी बाद. अर्धशतकी भागीदारी पासून एक धाव ते दूर राहिले. पहिल्या गड्याच्या जोडीसाठी असाच एक किस्सा आहे, तो तुमच्या समोर मी शेअर करेल. धावफलकावरती आपण जाऊ. 49 धावा. यावेळेस कव्हरला चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक समोर असणार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेक येते. एक धाव धावफलकावरती. पुढे स्कोअर आपण बघू शकतो 50 धावा. तुम्हाला माहित असेल 1946 साली भारताचे विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी 413 धावांचा भागीदारीचा विक्रम, पहिल्या गड्याच्या भागीदारीचा विक्रम बनवला. तो 2006 पर्यंत अबाधित होता. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपतो आणि दुसरा फलंदाज देखील बाद. चालू झाल्यानंतर कुणी डोलला नसेल. एखाद्या वेळेस एखादा माणूस मान हलवायला त्याला थोडस हे वाटलं असेल, पण तरी मनातल्या मनात तो जरूर नाचत असणार आहे, डोलायला लागलेला असणार आहे. एवढी जादू या महाराष्ट्राच्या लोकसंगीतामध्ये आहे. 4 षटकं संपलेले आहे. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस होता. लोव्हर फुलटॉसला पूल केलं या फटक्याला, मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मिळेल आणि धावफलकावरती आपण हळूच पुढे जाऊया. 51 धावांची नोंद होते. तर षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. मगाशी पहिल्या गड्याची जोडी फुटल्यानंतर तुमच्या समोर एक किस्सा मला शेअर करायचा होता. तो किस्सा असा होता की 1956 साली ज्यावेळेस पहिल्या गड्यासाठी विनू मंकड पंकज रॉय यांनी 413 धावांची भागीदारी उभी केली आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये खेळताना भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी 410 धावांची भागीदारी उभी केली. ज्यावेळेस वीरेंद्र सेहवाग बाद झाला आणि तो ड्रेसिंग रूम मध्ये आला, त्याला इतर खेळाडूंनी विचारलं अजून 3 धावा केल्या असत्या तर विनू मंकडचा रेकॉर्ड तोडला असता. वीरेंद्र सेहवाग म्हणतो कोण आहे विनू मंकड? हो, इथे झेल सुटला. सोपा झेल होता लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकासाठी. जीवदान मिळालं इथे फलंदाजाला. मात्र पवारवाडी ब्लास्टर समोर पिंपरी स्टार्स संघ पोहोचतोय 52 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज राहुल राठोडने पहिलं षटक टाकलं होतं. तिथे थोडासा तो महागडा ठरला होता. 14 धावा त्याला मोजाव्या लागल्या होत्या. या षटकामध्ये तो प्रभावी ठरतोय. नकुल राठोडनं इथे या मैदानामध्ये काय कमाल केली. 2 मॅन ऑफ द मॅच नकुल राठोडनं मिळवल्यात दिबे थंडरसाठी. आणि या मॅच मध्ये त्याचाच बंधू तुम्ही खेळताना बघायला मिळतोय राहुल राठोड. चांगली कामगिरी आहे. या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत त्याने. पुरंदर आणि परिसरामध्ये तुम्ही बघताय की डोंगर रांगा भरपूर आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत. पाऊस पडतो, पाणी वाहून जातं. धावा तशाच वाहून जात असताना पडलेलं पाणी अडवण्यासाठी बांध टाकणं गरजेचं आहे. आणि इथे धावा अडवण्यासाठी जो बांध गरजेचा होता तो उभा केलेला आहे राहुल राठोडनं. खोलवर टप्प्याचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा हा चेंडूवरती टायमिंग करताना अपयश येते फलंदाजाला. निर्धाव चेंडू ठरेल. धावफलकावरती आहे धावा 54 धावा. या षटकामध्ये किती? फक्त 4.
अप्रतिम गोलंदाजी, स्लॉग ओव्हर्स आहे. 5वं 6वं षटक आपण पाहतो, हे हाणामारीचं षटक असतं, तोडफोड करायची असते या षटकामध्ये. परंतु तिथेच राहुलनं रोखलेलं आहे फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर, फलंदाजाच्या पायामध्ये कुठलीच मुवमेंट नव्हती आणि चेंडू निर्धाव. 4 धावा केवळ या षटकामध्ये. अप्रतिम षटकाची सांगता. या इनिंगचं सर्वाधिक अप्रतिम षटक होतं, सर्वाधिक सुंदर षटक होतं जे राहुल राठोडने टाकलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट प्राप्त झालेले आहेत. तुम्ही बघताय रोज 6 मॅचेस होतात या ग्राउंडवरती. तर या 3 दिवसाच्या 18 मॅचेस आणि त्यानंतरच्या 6 मॅचेस, अशा जवळपास 24 ते 25 मॅचेस होणार आहेत. आणि एवढे सगळे टी शर्ट आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले स्त्री आर्ट्सचे सन्माननीय प्रवीणजी कोलते, सन्माननीय सुमितजी कोलते या दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांना दानवीरांना आम्ही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि स्वागत करतो. हो, इथे यॉर्क लाईन वरती फलंदाज लाईन आपण बघतो 54 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद होतोय. विशेषतः सलामीवीर जोपर्यंत मैदानामध्ये होते तोपर्यंत धावा या मुसळधार पावसासारख्या येत होत्या. तितकाच वेगवान पद्धतीने धावा मिळत होत्या. परंतु दोघे सुधीर अक्षय बाद झाल्यानंतर मात्र धावफलकाला जो ब्रेक लागलेला आहे तो अजूनही कायम आहे. प्रतीकचं हे षटक पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती प्रतीकनं मिळवलं यश. सुनील पवारवाडीचा हा खेळाडू सुनील स्ट्राईक एंड वरती आपण बघू शकतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पिंपरीचा हा खेळाडू सुनील हा पिंपरीचा आहे आणि त्याच्याच गावच्या संघासाठी तो इथे खेळणार आहे. पहिला चेंडू तर निर्धाव. शेवटचे 8 चेंडू आपण पाहिले तर तिथं मला वाटतं 1 गडी गमावलेला आहे. शेवटचे 10 चेंडूंचा विचार केला, शेवटचे 10 चेंडू तर फक्त 5 धावा मिळालेल्या आहेत. इनसाइड एज बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथून यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एका धावेने धावफलक पुढे पोहोचेल. 55 धावा शेवटच्या 11 चेंडू मध्ये मिळालेल्या आहेत. फक्त 5 धावा आणि 1 गडी गमावलेला आहे. यावरून तुम्ही बघताय की पवारवाडी ब्लास्टर्सनं पिंपरी स्टार्सला कसं खिंडीत गाठलेलं आहे, घाटात अडवलेलं आहे. मिड विकेटला गॅप तिथे मोठा. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. धावा ज्या कठीण होत होत्या तिथे 4 धावांबरोबर 59 पिंपरी स्टार्स 6व्या षटकामध्ये. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. खूप मजबूत फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट होईस. टायमिंग काय जबरदस्त होतं. कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड होतं. 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराबरोबरच धावफलक 65 धावा. पहिले 3 चेंडू अप्रतिम होते, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार. संगनायक संदीप गायकवाड स्ट्राईक एंड वरती आणि याच बरोबर षटक देखील संपेल. 6 षटकांचा खेळ संपला. 65 धावा 3 गड्याच्या मोबदला. तर त्याचबरोबर पेनल्टीच्या 3 धावा देखील आता जोडल्या जातील. ट्रॅक त्या खेळाडूची ब्लॅक नसल्यामुळे या धावा अजून सहन कराव्या लागलेल्या आहेत. जिथे 65 धावा होत्या त्यामध्ये 3 धावांची वाढ 68 आणि आता 69 धावांचं आव्हान असणार आहे पवारवाडी ब्लास्टर संघासमोर.
पिंपरी स्टार्स मैदानामध्ये दाखल होईल क्षेत्ररक्षणासाठी. पवारवाडी ब्लास्टरचे सलामवीर मैदानामध्ये दाखल होतील आणि त्याच वेळेस आपल्याला समजेल की या धावा कमी आहेत की धावा अधिक आहेत. कागदावरती निश्चित प्रकारे एक फायटिंग स्कोर आपण म्हणू शकतो. म्हणजे हे आव्हान एवढं सोपं तर निश्चित नाहीये, परंतु अगदीच अशक्यप्राय आहे, कठीण आहे असं आपण म्हणणार नाही. दोन्ही संघ नव्या दमाचे आहेत. 65 अधिक 3 68 धावा, 69 धावांचं आव्हान 6 षटकामध्ये पार करायचे. चला मॅच कडे आपण जाणार आहोत. नवीन इनिंग इथे सुरू होईल. धावांचा पाठलाग करायचा आहे पवारवाडी ब्लास्टर संघाला. त्यांच्या समोर आव्हान आहे 69 धावांचं. 36 चेंडू मध्ये हे आव्हान त्यांना ओलांडायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. राहुल कल्पेश आणि पहिला चेंडू सुधीरचा वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकाला सुरुवात होते. 1 रन, लॉस ऑफ नो. जिथे 6 षटकामध्ये 36 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 69, आता 36 चेंडू मध्ये 68 धावा. सामना सुरू होतानाच एक अतिरिक्त धावफलकावरती राहुल राठोड आणि कल्पेश माने ही सलामीची जोडी पवारवाडी ब्लास्टर संघाकडून पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा वाईड. 2 लागोपाठचे खराब चेंडू इथे आपण बघतोय. खरं तर कोणत्याही गोलंदाजासाठी कंडिशन्स सारख्या नसतात. तुमचं जे सरावाचं मैदान असतं तिथे कंडिशन्स वेगळ्या असतील, तुम्ही या मैदानावरती आला तिथे कंडिशन्स वेगळ्या असतील, परंतु कंडिशन्सशी जुळवून घेऊन तुम्हाला गोलंदाजी करायची असते. आता हे जे 2 चेंडू त्याने उजव्याच्या बाहेर टाकलेले आहेत, तुम्ही समजू शकता की गोलंदाजाच्या मनामध्ये स्ट्रॅटेजी काय आहे. कदाचित त्याला हीच भीती असेल आणि ती भीती येते खरी ठरते चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पायचे चेंडू खरं तर ओव्हर पिच आपण म्हणू शकतो आणि अलॉंग द अक्रॉस द बॅट खेळला तो. आडवा येत चेंडूला खेळलं त्याने. आपण या फटक्यांना शॉर्ट आर्म पूल होतो. बॉटम हँडचा खूप चांगला वापर तिथे झाला आणि चेंडूला मिड विकेटला 4 धावांसाठी पाठवलं फलंदाजाने. या चौकाराबरोबर धावफलकावरती 6 धावांची नोंद. पहिला चेंडूचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर गोलंदाजी मार्कवरती.
दोन क्षेत्ररक्षक ते 38 सर्कलच्या बाहेर आहे. लॉंग ऑन मिड विकेट सीमारेषा तुम्हाला दिसेल, लॉंग ऑफ आणि मिड विकेट सीमारेषा दिसेल. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तूफानी आक्रमक सुरुवात. चलो आज कुछ तूफानी करते हैं. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 12 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि आक्रमकता धारण केलेली आहे. रौद्र रूप आपण म्हणतो धारण केलं. रौद्र रूप समुद्र धारण करतो आपल्याला माहित आहे. रौद्र रूप निसर्ग धारण करतो आपल्याला माहित आहे. एखादा मनुष्य सुद्धा जर रौद्र रूप धारण करत असेल तर त्याच्या पुढे जाण्यास अनेक माणसं कचरतात किंवा त्याच्या पुढ्यात कुणी जात नाही. फलंदाजाने हे जर रौद्र रूप धारण केलं तर गोलंदाजाची अवस्था काय होते. पण या अवस्थेतून गोलंदाज कसा सावरतो हे देखील पुढे बघायला मिळेल आपल्याला. धावफलकावरती आहेत 12. षटक क्रमांक पहिलं पवारवाडी ब्लास्टर सुरू आहे. स्ट्राईक एंड वरती राहुल राठोड. आखोट टप्प्याचा चेंडू अपील तिथे होतोय परंतु पंचांवरती कोणताही परिणाम नाही. निर्धाव चेंडू. चेंडूच्या लेंथ मध्ये लाईन मध्ये व्हेरिएशन हे खूप महत्वाचं असतं. मिश्रण चांगलं असेल तर मजा येते नाही का. तुम्ही रोजचं जेवण घरी जेवता, जेवणात जर मीठ जास्त असेल तर, तिखट कमी असेल तर तितकी मजा येत नाही. म्हणजे मिश्रण ते एक प्रकारचं मिश्रण आहे. ओहो खूप चांगला. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असेल तर टायट्रेशन करता तुम्ही. टायट्रेशन मध्ये जर एखादं केमिकल थोडं इकडे तिकडे झालं तर लगेच टायट्रेशनचा तुम्हाला पॉइंट मिळणार नाही. आणि रासायनिक अभिक्रिया असतील किंवा आपल्या घरातलं रोजचं बनवणारं स्वादिष्ट जेवण असेल, तुमच्या आईला पत्नीला खूप चांगल्या प्रकारे त्याची माहिती असते की व्हेरिएशन कसं करायचंय. गोलंदाजाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे व्हेरिएशन कसं करायचंय. ओ हो 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 इथे यष्ट्यांचा वेध घेतला मात्र नो बॉल आणि 13 ऑन बोर्ड. इथं खराब चेंडू बरेचसे पडलेले आहेत, काही नो वाईड इथे बघतायत आणि हे खूप खूप षटक लांबलेलं आहे. तुम्ही पुराणांमध्ये किंवा आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये अनेक गोष्टी बघितल्या असतील, वाचलेल्या असतील. हनुमानाची शेपटी सुद्धा लांबत लांबत जाते. षटक तसं लांबू नये अशी पिंपरी स्टार्सच्या सगळ्या पाठीराख्यांची इच्छा असेल. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा अजून 56 आहे. 56 गरजेचे आहेत 31 चेंडू मध्ये. सुधीर फलंदाजीमध्ये सुधीरने आज खूप चांगली कामगिरी केली. ओ खूप चांगलं कमबॅक आहे. उजव्याच्या बाहेर त्याने चेंडू ठेवलेला. खरं तर लिमिटेड ओव्हरच्या सामन्यांमध्ये आपण आलो ना की तिथे गोलंदाजाची स्ट्रॅटेजी बदलून जाते. टेस्ट क्रिकेटमध्ये समीक्षक सारखे सांगतात की विकेट टू विकेट गोलंदाजी केली पाहिजे. पिसर्वे ग्रामपंचायतचे सदस्य आणि शिवसेना पुरंदर तालुका उपप्रमुख सन्माननीय रवींद्र आबा कोलते पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव कोलते पाटील हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही नामदार विजय बापू शिवतारी युवा मंच आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. हो 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 पाहिजे फुलर लेंथचा हा चेंडू. फलंदाज उंचावरून फटका खेळायचा प्रयत्न फसलेला आहे. ज्यावेळेस आपण पाहतो आय साईट, आपण म्हणतो की डोळ्यांच्या रेषेच्या वरती जर चेंडू असेल तर तिथे कॉन्सन्ट्रेशन मध्ये बरीचशी खराबी येऊ शकते. ओ इथे कव्हरला झेल मात्र सुटलेला आहे. सोपा झेल होता खरं तर, खूप वेळ पण होता आणि क्षेत्ररक्षकाला तिथे तो टिपता आला नाही. चेंडू निर्धाव असेल परंतु एक जीवदान मिळालेलं आहे आणि जीवदान ही भयानक असतात. इतिहासामध्ये मी तुम्हाला प्रतापराव गुजरांचं उदाहरण त्या दिवशी सांगितलं, अजून अशा अनेक उदाहरणं सांगू शकतो मी. एकदा एखाद्याला जीवदान दिल्यानंतर तोच तुमचा काळ कसा ठरू शकतो. चला मैदानामध्ये जिथे धावफलकावरती धावा आहेत 13. चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये, पुन्हा क्षेत्ररक्षक खाली. ओ आणि पुन्हा झेल सुटला. लागोपाठ 2 जीवदान. मराठीमध्ये एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी.
ज्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळालेला आहे त्याचा अंत शक्य नाही. परमेश्वराचं वरदान मिळालेलं आहे. अर्थात वरदान मिळालेला नंतर सुद्धा रावणाला सुद्धा वरदान होतं अमरत्वाचं, परंतु त्याचा प्राण परमेश्वरानं कुठे आणून ठेवला होता? नाभीमध्ये आणून ठेवला होता. आता या फलंदाजाचा प्राण कशात आहे ते मलाही माहित नाही आणि मला माहिती आहे इथं असलेल्या कोणालाच माहित नाही. धावफलकावरती 14 धावा. आता क्रिकेटच्या मैदानावरच्या या गोष्टी आहेत. परत एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. या षटकामध्ये आपल्याला बघायचंय की 4 चेंडू काय सुरेख टाकलेत गोलंदाजानं. कोमल साळुंखे, कोमल सोनवणे, अप्रतिम गोलंदाजी. इथे तो थोडासा भरकटला. आकाशामध्ये उंच चेंडू आणि डीप स्क्वेअर लेगच्या पाठीमागे चेंडू. 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर. 2 जीवदानं एका बाजूला मिळालेली आहेत ती राहुलला. कल्पेशला 2 जीवदानं मिळालेत आणि राहुलनं खेळलेला हा चौकार. यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. धालेवाडी यंगर्स विरुद्ध भिवरी फायटर्स. कव्हर ड्राईव्ह, देखना कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक समोरून येईल, अडवतोय चेंडू तो आणि धाव फलक 2 ने पुढे सरसावेल. धाव फलकावरती षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना किती धावा आहेत? 20 धावा. 2 षटकं संपली. सलामीची जोडी मैदानामध्ये 20 धावा धाव फलकावरती आहेत. तर इथे चला संघनायक, चला मान्यवर उपस्थित झालेले आहेत. संघनायक अजून येत नाहीये. संघनायकांना विनंती, धालेवाडी आणि भिवरी. संघनायक ताबडतोब चला. सागर शिंदे, पुरंदरचा अभिमान आहे हा सागर शिंदे खेळाडू. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये खूपच आदरानं ज्याचं नाव घेतलं जातं. आणि स्वप्नील साबळे हे दोनही प्रतिथयश खेळाडू आहेत. पुरंदर तालुक्यातून महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी आपली छाप सोडलेली आहे, छाप उमटवलेली आहे. एक आपल्या नावाचा एक दबदबा, एक वलय तयार केलेले हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर असतील यानंतरच्या मॅच मध्ये. सागर शिंदे ज्यांना संपूर्ण पुरंदर तालुकाच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट टॉवर या नावानं ओळखतं. उंची तर निसर्ग दत्त देणगी आहे, परंतु खेळाच्या माध्यमातून या खेळाडूनं पुरंदर तालुक्याला देखील उंची प्राप्त करून दिलेली आहे. ओहो हो, इथे धावबाची संधी आणि पुन्हा ही संधी गमावली. एखाद्या खेळाडूला जीवदान किती मिळणार? एकोणपन्नास धावांची गरज 24 चेंडू मध्ये. 2 षटक संपलेले आहे. 3रं षटक सुरू झालंय आणि समोर पुन्हा एकदा फलंदाज असेल तो राहुल राठोड. कल्पेश माने, राहुल राठोड ही सलामीची जोडी. आपण पाहिलं होतं 49 धावांची सलामी सुधीर अक्षय या दोघांनी दिली होती याच सामन्यातल्या पहिल्या इनिंग मध्ये पिंपरी स्टार साठी. तर आता पवारवाडी ब्लास्टर साठी हे 2 सलामीवीर काय कमाल करतायत हे बघूयात. थोडीशी संत सुरुवात आहे, काही मोठे फटके त्यांनी खेळायचा प्रयत्न निश्चित केलेला आहे. 2 वेळा जीवदान सुद्धा राहुल राठोडला तिथे मिळाले. परत एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू होता. फुलर लेंथचा हा चेंडू, लेंथ खूप छान ठेवली यावेळेस. खर तर या लेंथ वरती गोलंदाजी केली तर मोठ्या फटक्यांना आवर घालता येतो, पण प्रत्येक चेंडू गोलंदाज त्याच पद्धतीचा टाकेल का या शक्यता नसते. एकाच पद्धतीचे जर चेंडू टाकले तर त्याच्यावरती फलंदाजाकडे लगेच उत्तर देखील अपेक्षित असतं आणि त्यामुळं तो चेंडू सुद्धा प्रत्येक वेळेस किफायतशीर ठरेल हेही निश्चित नसतं. त्यामुळं सातत्यानं बदल करणं, व्हेरिएशन करणं, वेगवेगळ्या चेंडूंचं चांगलं मिश्रण करणं हे महत्वाचं आहे. यावेळेस थोडासा आतमध्ये आणलेला हा चेंडू, आखूड टप्पा टाकला होता, थोडासा आतमध्ये आणला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. मला तिसरं षटक सुरू आहे. जवळपास मला वाटतं 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि त्यामध्ये जर निर्धाव चेंडू तुम्ही बघितले तर ते जवळपास 7 ते 8 चेंडू निर्धाव आहेत आणि ही गोष्ट पवारवाडी ब्लास्टर साठी निश्चित योग्य नाही. मैदानामध्ये आपण बघू शकतो पुढे सरसावत, हो कव्हरच्या डोक्यावरून, व्हॉट अ ब्युटिफुल वंडरफुल शॉट. हा प्रभावी किंवा फलंदाजाची क्षमता दाखवणारा षटकार आहे.
या 6 धावांबरोबर स्पर्धेमध्ये 207 षटकारांची नोंद. पाहिजे लांब होता चेंडू, परंतु चेंडूचा टप्पा अगदी ओळखला त्यानं आणि त्या चेंडूवरती एक जोरकस प्रहार आपल्याला बघायला मिळाला. 6 धावांसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. पुढे सरसावत हा फटका राहुल राठोडच्या बॅटमधून बाहेर पडलेला. यावेळेस उजव्याच्या बाहेर पण चेंडू खाली राहिला. तर या अगोदरचा फटका तुम्ही बघितलं, इनसाइड आउट खेळला होता. म्हणजे आपण म्हणतो ना व्ही मध्ये, चेंडूच्या लाईन मध्ये येत व्ही मध्ये जर फटका तुम्ही खेळाल तर शक्य आहे, परंतु अक्रॉस दी लाईन उजव्याच्या बाहेरचा चेंडू तर तुम्ही मिड विकेट लॉंग ऑनला खेळायचा प्रयत्न करत असाल तर निश्चित प्रकारे तो फटका कनेक्ट करणं हे खूप अवघड ठरेल. इथे गोलंदाज तयार असेल तो सुधीर. पहिलं षटक सुधीरचं पाहिलं होतं, या षटकामध्ये देखील सुधीर प्रभावी ठरतोय. आतली कड यष्टीरक्षक यष्टींच्या पाठीमागे चेंडू अडवेल, धाव मिळणार नाही, षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 28 धावा पवारवाडी ब्लास्टर्स. 69 धावा विजयासाठी हव्या आहेत 18 चेंडूमध्ये आणि आता 18 चेंडूमध्ये हव्यात 41 धावा. 41 रिक्वायर्ड फॉर 18 बॉल्स. 18 गेंदों में 41 रनों की दरकार है. दोन्ही ताकदवान संघ एकमेकांसमोर आल्यानंतर काय घडतंय हे मैदानामध्ये आपण बघतोय. 3 षटकामध्ये तब्बल 41 धावांची गरज आहे आणि सलामीवीर अजून मैदानामध्ये. 10 खेळाडू बाद व्हायचे बाकी आहेत. ही जमेची गोष्ट असेल पवारवाडी ब्लास्टर्स संघासमोर, परंतु आता गिअर बदलावा लागेल, ऍक्सलरेटर वरती पाय ठेवावा लागेल आणि धावांचा वेग प्रचंड संख्येनं प्रचंड वेगानं धावा आता वाढवाव्या लागतील. यानंतर भिवरी फायटर संघनायक सागर शिंदे आणि धालेवाडी यंगर संघनायक स्वप्नील साबळे या 2 मातब्बरांविरुद्ध घनघोर युद्ध तुम्हाला यानंतरच्या मॅच मध्ये बघायचंय. आज दिवसभर देखील चांगले मॅचेस आहेत, चांगले खेळाडू आहेत आणि त्यामुळे ताकदवान लढतींचा आस्वाद क्रीडा रसिकांना, क्रिकेट रसिकांना घेता येणार आहे. चौथ्या षटकामध्ये पुन्हा कोमल जो स्पेल आहे, दोन्ही ज्या आघाडीचे गोलंदाज आहे त्यांचा स्पेल कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या या षटकांमध्ये धावा रोखून पुढच्या गोलंदाजांवरती जे तिसरे चौथे क्रमांकाचे गोलंदाज आहेत त्यांच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवरती फलंदाजांवरती प्रेशर राहील याची काळजी घ्यायचं तंत्र इथं ठेवलेलं आहे. योजना चांगल्या असतील तर निश्चित प्रकारे तुम्हाला यश देखील तितकंच चांगल्या प्रकारे मिळू शकतं. प्लॅन्स, योजना या प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाच्या असतात. गावाच्या विकास कामांमध्ये जर चांगल्या योजना असतील तर गावाला वेगळ्या दिशेने तुम्हाला चांगल्या दिशेने घेऊन जाता येऊ शकतं. इथे पुन्हा एकदा जीवदान. मोहम्मद गौरी 11व्या शतकामध्ये भारतामध्ये चालून आला होता. पृथ्वीराज चौहान त्यावेळेस भारतावरती राज्य करत होता आणि पृथ्वीराज चौहानने त्याचा पराभव केला. तर काही पुस्तकांमध्ये तब्बल 16 वेळा पृथ्वीराज चौहाननं मोहम्मद गौरीचा पराभव केल्याचा उल्लेख आहे. पृथ्वीराज चव्हाणला पकडण्यात आलं होतं, तो शरण आला, त्याला सोडून सुद्धा दिलेला आहे. यावेळेस खूप चांगला फटका. जीवदान दिल्यानंतर काय घडतं तुम्ही बघताय. इथे घणाघाती प्रहार चेंडूवरती. 6 धावा राहुल राठोड कडून. धाव फलकावरती स्कोअर पुढे पोहोचेल तो 35 धावा. आपण चर्चा करत होतो इतिहासातल्या एका प्रसंगाची, जिथे मोहम्मद गौरी जो अफगाणिस्तानवरून चालून आला होता खैबर खिंडीतून, तर त्याला पृथ्वीराज चव्हाणने जीवदान दिलं. परंतु पुन्हा सैन्य जमून ज्यावेळेस मोहम्मद गौरी चालून आला, नो बॉल 36 धावा धाव फलकावरती, त्यावेळेस मोहम्मद गौरीनं पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला. मला वाटतं 1191 वगैरे काहीतरी साल असेल आणि त्यावेळेस मात्र पृथ्वीराज चव्हाणचा शिरच्छेद केल्याचा इतिहास सांगतोय. दरम्यानच्या काळामध्ये चेंडू आकाशामध्ये, इथे झेल तर पुन्हा सुटतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सातत्यानं चौकार नाहीये का? अंपायर मालोजी निगडे सर इशारा करतायत, दोन्ही हात आकाशाकडे, षटकार. एखाद्याला जीवदान दिल्यानंतर तो काळ कसा बनू शकतो. आता इतिहासामध्ये वेगवेगळे संदर्भ आलेले आहेत. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की
पृथ्वीराज चव्हाणनी स्वतःचाच शिरच्छेद करून घेतला. पृथ्वीराज चव्हाणनी तिथे बाणाच्या साह्यानं मोहम्मद गौरीचा वध केला आणि मग स्वतःचा शिरच्छेद केला. असे काही दाखले आहेत इतिहासामध्ये. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत. पण जाऊ मैदानामध्ये इतिहासाची गोष्ट नाही, इथं मैदानामध्ये वर्तमानामध्ये काय घडतंय. 42 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. जान्हवी कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. तिथे पुन्हा झेल सुटेल आणि पुन्हा षटकार. जान्हवी कन्स्ट्रक्शन, ओम कन्स्ट्रक्शन, मला वाटतंय संतोषजी पवार, गणेशजी कोलते पाटील आणि संदीप शेठ कोलते पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. अर्थात जान्हवी कन्स्ट्रक्शन कडून 1000, ओम कन्स्ट्रक्शन कडून 1000. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी लागोपाठचे 2 षटकार आणि मला वाटते लागोपाठचे 3 षटकार इथे पूर्ण झालेले आहेत. मॅन इन क्रायसिस राहुल राठोड. किती जीवदानं राहुल राठोडला मिळालेत आणि त्याचा फायदा राहुल राठोड उठवणार नाही तर तो राहुल राठोड कसलाय. त्याची बॅट किती वेगाने फिरते. एखाद्या योद्ध्याची तलवार जशी फिरते ना तशी बॅट आता फिरते आणि या वेगामध्ये चेंडू सापडला की चेंडूच्या चिंधड्या ठरलेल्या आहेत. पुढे सरसावत परत एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. 1 धाव राहुल राठोडला. सातत्यानं चौकार आणि षटकार खेळणारा खेळाडूकडून 1 धाव मिळाल्यानंतर कसं वाटतं आहे की नाही. रोज बासुंदीची चव घेणाऱ्या माणसाला रव्याची पेज कशी लागेल. धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोररचं संपूर्ण अपडेशन आल्यानंतर निश्चित तो स्कोर आपल्यापर्यंत पोहोचू. 49 धावा. वा, या अगोदरच्या डावामध्ये आपण पाहिलं होतं 49 धावांची पहिल्या गड्यासाठी अभेद्य भागीदारी आणि पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये सुद्धा पहिल्या गड्यासाठी 49 धावांची अभेद्य भागीदारी. आता पहिल्या इनिंग मध्ये ही भागीदारी खंडित झाली होती. या इनिंग मध्ये काय होतंय बघायचं. तोडीस तोड प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर दोन्ही बाजूने इथे आपल्याला बघायला मिळतंय. आणि या मॅच मध्ये ट्विस्ट तयार झाला. आता शेवटची 2 षटकं शिल्लक आहे विजयासाठी. मात्र 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा. राहुल राठोड एक्सप्रेस सुसाट. गाडी रफ्तार की पटरी पर, नहीं का. राहुल राठोडची गाडी चली पॉम पॉम पॉम. ही गाडी थांबवणं आता मुश्किल आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू. स्लोवर 1 होता. हा गती परिवर्तन करताना खूप छान मिश्रण दाखवलं इथे गोलंदाजानं. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. गोलंदाज आहे दीपक शेंडकर. पहिले 2ही चेंडू दीपक शेंडकरनं टाकलेत निर्धाव. 10 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावा असं आपण चित्र बघितलं होतं. त्यानंतर 2 चेंडू खूप सुरेख टाकलेले आहेत. राहुल राठोड त्याच्यावरती उत्तर शोधू शकलेला नव्हता. पुन्हा राहुल स्ट्राईक एंडला. उजव्या बाहेर बॅक टू बॉलर. खूप वेगवान फटका. अडवण्याचा प्रयत्न. ओहो, सुरेख क्षेत्ररक्षण. चित्त्याची झेप तुम्ही इथे बघितली. भारतात चित्ते नाहीत परंतु दक्षिण आफ्रिकेतले चित्ते सुद्धा शहारले असतील. माझ्यापेक्षाही कुणीतरी चपळ आहे पिसर्वे गावामध्ये. सुधीर इज द मॅन. या गोष्टी गरजेच्या आहेत. या गोष्टी ऊर्जा वाढवतात, सकारात्मकता निर्माण करतात, जिंकण्याची ईर्ष्या तयार होते आणि त्यामुळे हा समर्पित खेळ क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो जो सुधीरने इथे दाखवलाय. धावफलकावरती 61 धावा. विजयासाठी 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये पहिलीच लढत, प्रचंड रंगलेली लढत आहे. स्लोवर 1 खूप उंच लेंथ कव्हर करतो चेंडू. समालोचन कक्षामध्ये 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार.
राहुल राठोड ऑन 49. 49 धावसंख्येवरती राहुल राठोड. विजयासाठी त्यांच्या संघासमोर लक्ष असेल, परंतु अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण होईल का? फुलटॉस चेंडू आणि लॉंग ऑनला सुधीरकडे खेळलेला हा फटका. अर्धशतक. 50 धावा. इथे थ्रो खराब आहे आणि आता काय घडेल? राहुल मैदानामध्ये असेल, पहिला फलंदाज बाद होईल. 58 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद. तर एका बाजूला राहुल राठोडचं अर्धवेच्या शेजारी उभे राहतो, तुषार अंगावरती घेतो. खूप सुंदर असं वातावरण असतं, ते मजा येते आणि एक उल्हासित आनंद देणारं वातावरण असतं. मला वाटते तोच आनंद इथे राहुल राठोडने आपल्याला दिलेला आहे. पर्वतच उभा आहे आणि हा पर्वत ओलांडून विजय प्राप्त होईल, मात्र त्यासाठी हवी जिद्द, चिकाटी आणि तितकेच पेशन्स सुद्धा हवेत. राहुल राठोडला रोखणं कसं शक्य आहे? उधळलेल्या घोड्याला रोखणं अशक्य आहे, अवघड असतं. इथं मैदानामध्ये राहुल राठोडला रोखणं हे पिंपरी स्टारसाठी तेवढंच अवघड ठरेल. 6 चेंडू 9 धावांची गरज. तब्बल 60 धावा 5 षटकामध्ये फटकावलेल्या आहेत 12 धावांच्या सरासरीनं. आणि आता स्ट्राईक एंड वरती असेल राहुल, तर गोलंदाजी मार्क वरती रफिकला आणलं जात आहे. कल्पेशच्या इनिंगला निश्चित प्रकारे मी अनसेल्फिश नॉक म्हणेल, कारण एक सामना आपण पाहिला होता ज्या सामन्यामध्ये रोहित शर्माने 264 धावांची इनिंग खेळली होती. ज्यावेळेस रोहित शर्मा 155 धावांवरती होता, त्यावेळेस रॉबिन उत्थप्पा फलंदाजीला आला. रोहित शर्मानं 264 वाईड चेंडू नो बॉल 264 धावा बनवल्या, म्हणजे तब्बल 109 धावा तिथून पुढे रोहित शर्माने जोडल्या. परंतु रॉबिन उत्थप्पानं 16 चेंडूमध्ये मात्र 16 धावा काढल्या होत्या. काय अनसेल्फिश, निस्वार्थी खेळ, सांघिक भावनेचा खेळ. चांगल्या फलंदाजाला पुढे आणण्यासाठी त्यानं कोणत्या ताकदीचा खेळ केला याचा अनुभव आपण त्या मॅच मध्ये घेतला होता. इथे राहुल राठोड बरसत असताना कल्पेश मानेने त्याला दिलेली साथ ही निश्चित माझ्या दृष्टीने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नाहीये, तिथे एक बाबा आहेत, त्यांनी चेंडू आणून दिलाय आपल्याला. पण 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू असल्यामुळे मिळेल आणि धावफलकावरती 63 धावा. विजयाचं समीकरण 5 चेंडू आणि 7 धावा. मोठी इनिंग, मॅरेथॉन इनिंग आज महाकाव्य लिहिलं या ग्राउंडवरती, या मैदानावरती ते राहुल राठोडनं. खूप सुंदर प्रकारे फलंदाजी सजवली. काही जीवदानं निश्चित त्याला मिळाली, परंतु जीवदानांमुळे त्याच्या या खेळीचं महत्व तसूभरही कमी होत नाही. माफ करा, मध्ये मगाशी मी 7 धावा पाहिजे असं सांगितलं होतं, त्यावेळेस 6 धावा अपेक्षित होत्या. आता केवळ 4 धावांची गरज आहे. माफ करा, 5 धावांची गरज आहे. 64 धावा धावफलकावरती आहेत. ओनली 5 रन रिक्वायर्ड टू फर्स्ट विन पवारवाडी ब्लास्टर्स. आखूड टप्प्याचा चेंडू आतली कड चेंडू घेतोय नॉन स्ट्राईक एंडला राहुल राठोड आणि एका धावे बरोबरच धावफलक पुढे 65 धावसंख्येवरती. विजयासाठी 4 चेंडू की 3 चेंडू 4 चेंडू आणि 4 धावा. पहिले 2 षटकांचा विचार आम्ही करत होतो. पहिल्या 3 षटकांमध्येच जवळपास खूप पिछाडीवरती होता पवारवाडी ब्लास्टर्स. शेवटच्या 3 षटकामध्ये 41 धावांची गरज होती आणि इथे तुम्ही बघाल मॅच मध्ये काय रंगत येते. एक फलंदाज बाद होईल, मात्र वाईडच्या अतिरिक्त धावेमुळे निश्चित एक प्रकारचा प्रेशर, मनोवैज्ञानिक मानसिक दबाव आपण म्हणू शकतो, तो आहे पिंपरी स्टार संघासमोर. प्रत्येक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 2 गडी बाद धावफलकावरती आहेत 66 धावा, मात्र 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 3 धावा इथे अपेक्षित आहे पवारवाडी ब्लास्टर्सला. 18 चेंडू मध्ये 41 धावांची गरज होती, तर केवळ 14 चेंडू मध्येच 38 धावा या मैदानामध्ये फटकावलेल्या आहेत. एक सुरेख चेंडू इथे पडतोय. 3 चेंडू 3 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. एका षटकामध्ये 3 धावांची गरज असताना अजय जडेजाने षटक टाकलेलं आपण पाहिले, सचिन तेंडुलकरनं षटक टाकलेलं आपण पाहिले. इथे 3 चेंडू मध्ये 3 धावा आहेत, परंतु जिंकण्याचा विश्वास हा तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल.
उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, वाईड चेंडू, त्यावरती नो बॉल, अजून एक धाव, 2 धावा इथे मिळत आहेत. आणि मी तर म्हणेल की पिंपरी स्टार्सनं आपला पराभव जवळ ओढून घेतलेला आहे. स्कोर लेवल 1 धावेची केवळ गरज आहे. नकुल राठोड काल खेळला, त्याचा बंधू राहुल राठोड हा विजयाचा शिल्पकार असेल यात तीळ मात्र शंका नाही. ज्या पद्धतीचा उत्कट खेळ त्यानं दाखवलेला आहे, अर्धशतक एक फटकावलं आणि विजयामध्ये मोलाची भूमिका, मोठी भूमिका, सिंहाचा वाटा त्यानं उचललेला आहे. जबाबदारी ही अशी असते, ती स्वीकारणं, ती घेऊन जाणं आणि संघाची नौका विजयाच्या किनाऱ्यावरती आणणं. राहुल राठोड इज द मॅन. अप्रतिम खेळ. एक सामन्याचा या ठिकाणी समाप्ती होत असताना पवारवाडी ब्लास्टर संघाने नोंदवला पहिला विजय. विजय संघाचं अभिनंदन. तर पुढच्या 2 सामन्यांसाठी आम्ही पिंपरी स्टार संघाला देखील देऊ भरपूर शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच ची घोषणा आपण इथे करणार आहोत आणि मला वाटत नाही मला घोषणा करायची गरज आहे. हे बक्षीस देण्यासाठी आम्ही विनंती करतोय पिसर्वे गावचे सरपंच आणि गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा वेढा ज्यांनी उचललेला आहे, कुशल अशा कल्पक विकास कामांचे उद्गाते सरपंच बाळासाहेब कोलते पाटील यांना विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी, सामनावीर पुरस्कार देण्यासाठी पुढे या. आपल्या समेत उद्योजक दत्ताशेठ मारणे आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना पुरंदर तालुका उपप्रमुख रवींद्र आबा कोलते पाटील आणि दुसरे ग्रामपंचायत सदस्य